आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी अर्थात महामंडळाची एसटी बस आता का टाकताना दिसत आहे। आरामदायक, स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणून या काळात देखील हजारो लाखो लोक एसटी महामंडळाच्या बसद्वारे प्रवास करण्याला आपली प्रथम पसंती देतात। जवळपास मागील 77 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल परी ही राज्यातील सर्व जनतेच्या सेवेत रुजू आहे। महामंडळाने खासगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आपल्या ताफ्यात एसी स्लीपर कोच बस सेवेचा देखील समावेश केलेला आहे। अशातच एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। मुंबई पुणे मार्गाची राणी म्हणून ओळखली जाणारी महामंडळाची अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित शिवनेरी बस सेवा आता राज्यभर धावणार आहे। मुंबई पुणे मार्गावर धावणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शिवनेरी बस सेवा आता राज्यातील इतर शहरांमध्ये देखील सुरू होणार आहे। राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी 4 मार्च 2026 रोजी मुंबईत ही महत्त्वाची घोषणा केली। राज्यभर ही बस सेवा सुरू करण्यासाठी 200 नवीन लक्झरी म्हणजेच अत्याधुनिक टेक्नॉलॉजी युक्त बसगाड्या खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे। या नवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होताच मुंबई पुण्याप्रमाणेच राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये शिवनेरी बस सेवा सुरू होणार आहे। या नवीन मार्गामध्ये सुरू होणार शिवनेरी बस सेवा नाशिक पुणे, पुणे नाशिक, छत्रपती संभाजीनगर नाशिक, नाशिक जळगाव धुळे, पुणे कोल्हापूर, पुणे सांगली, पुणे सोलापूर, नागपूर चंद्रपूर, नागपूर अमरावती अकोला सध्या या प्रमुख शहरांचा समावेश आहे। त्यामुळे राज्यातील प्रवाशांना आलिशान लक्झरी बसेस मधून प्रवास करता येणार आहे। सर्वात चांगली व दिलासा देणारी बातमी म्हणजे या नवीन बसगाड्यामधून प्रवास करताना महिलांना आणि 65 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना 50% तिकीट सवलत म्हणजे अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल, तर 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या नवीन शिवनेरी बस सेवेचा प्रवास पूर्णपणे मोफत मिळणार आहे। या तिकीट सवलती नवीन मार्गावर देखील लागू राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे। या नवीन येणाऱ्या 200 बसेस मध्ये 30 शयनयान म्हणजे स्लीपर कोच बसेसचा देखील समावेश असेल। ज्या मार्गावर सध्या साधी शयनयान सेवा सुरू आहे त्या ठिकाणी आधुनिक स्लीपर कोच शिवनेरी बस सेवा सुरू केली जाणार आहे। झोपण्यासाठी आरामदायी बेड कोच, आधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि नवीन टेक्नॉलॉजीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास देखील अधिक आरामदायी व सुखकर होणार आहे। एसटी महामंडळाने बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून या संदर्भात एक पोस्ट करून देखील माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।